महेश सर, तुम्ही आज इथं राजकारण्यांना भेटायला आलेलात. काल पण तुम्ही यशवंत किल्लारांचा जो प्रचार झाला त्याच्यात तुम्ही आघाडीवर होतात. काय सांगाल, तुमची भेटीचं काय कारण आहे वगैरे? नाही, भेटीचं कारण एवढंच होतं की राजसाहेबांना मला भेटायचंच होता. मी युती झाल्यानंतर सुद्धा राजसाहेबांकडे एक दोनदा वेळ मागितलेली, पण ते काही कारणास्तव वेळ मिळाली नाही. परंतु आज मी राजसाहेबांना खास भेटायला आलो का, कारण ते सुद्धा आमचे एक प्रमुख नेते आहेत आणि कधी काळी आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेसाठी काम करताना आमचे ते अध्यक्ष होते. म्हणून आम्ही त्यांना, आणि त्यांच्याबद्दल नेहमी आम्हाला आकर्षण होतं. राजसाहेबांबद्दल एक वेगळं आकर्षण आहे आमच्या मनात. तर मला प्रत्यक्ष भेटून आता आमचे उमेदवार आहेत त्यांच्यावर सुद्धा त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. त्या संदर्भात सुद्धा त्यांची वेळ घेऊन आज उद्या नवीन वर्षामध्ये सगळ्या उमेदवारांना त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही येणार आहोत. दुसरं थोडीफार आम्हाला त्यांच्या सजेशन आणि त्यांचं मार्गदर्शन, ते त्यांनी मला 2-3 टिप्स दिल्या, त्या महत्त्वाच्या होत्या माझ्यासाठी. त्यासाठी खास म्हणून आलेलो, कारण आज पहिल्यांदा आम्ही दोन्ही पक्ष एवढ्या वर्षानंतर एकत्र परत लढतो. तर आम्हाला सगळ्या सीट आम्हाला इकडच्या महत्त्वाच्या आहे. त्यासाठी थोडंफार त्यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं होतं. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृपाशंकर सिंग यांनी एक वक्तव्य केलं आहे की यूपीचाच व्यक्ती खरं तर महापौर आम्ही बसू शकतो. कसं काय बघताय गोष्टीकडे? बघा, मी सांगतो, वर्गात ना 60 मुलं असतात. मी काल पण उदाहरण दिला, 60 मुलं अभ्यास करत असतात. तो धब्बू असतो, तो पण बोलतो ना मी पहिलाच येणार. त्यातला हा उदाहरण आहे. ज्याच्याकडे स्वतःकडे काय स्वतःचं अस्तित्व नाही, ठिकाणा फिरायचा, ईडीची नोटीस आली, पैसा कमव काँग्रेसमध्ये कमवला, ते पैसा राखण्यासाठी बीजेपीने त्याच्या पाठी लागले, तर ते आता बीजेपीमध्ये गेले. उद्या बीजेपीची सत्ता गेल्यानंतर दुसरा पक्ष आला आणि ते पाठी लागले तर हे कृपाशंकर त्या पक्षात जाते. अशा लोकांनी बोलून म्हणजे बरोबर नाही. त्यांनी गप मिळाला चान्स, ते राहावा तिथे. जी काय प्रॉपर्टी एवढ्या वर्षात कमवली आहे ती राखून ठेवावी, त्याचा उपभोग घ्यावा. बाकीच्या वक्तव्यामध्ये त्यांनी जाऊ नये. पण एकंदर तुम्हाला असं वाटतं का या सगळ्यामुळे मराठी आणि हिंदीचा वाद पुढे येताना दिसतोय आणि हा वाद घालण्याचा प्रयत्न होतो? नाही, बघा, हे राजकारण्यांचं कामच आहेत. काय राजकारणी आहेत ना, त्यांना भांडणं लावणं. आता हिंदू मुस्लिम भांडणं होत नाही तर इतर भाषांमध्ये वाद लावायचं, म्हणजे हिंदी मराठी. आम्ही कधी आमच्याकडे, मला वाटतं आम्ही सगळेजण जे काही धंदे आहेत बहुतेक आपले यूपी लोकांचे आहेत, तिथे आमची मराठी माणसं जाऊन त्यांच्याकडनं कडधान्य असतील, बटाटे असतील, कांदे असतील, हे विकत घेतातच ना. कधी त्यांनी मतभेद केले ना यूपीवाल्या, मग त्याच्याकडे घेऊ नये असं आम्ही कधी बोलतो का? मराठी माणूस आपला ते घेतो ना त्यांच्याकडनं. एवढी भावबंदकी असताना हे काय नेते आहेत ना, विष पेलवण्याचं काम करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.